लाईफलाईन असलेल्या रेल्वेला आता लवकरच नवी ओळख मिळणार आहे। मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावं बदलली जाणार आहेत आणि नवी नावं दिली जावी अशी मागणी शिवसेनेच्या लोकसभेचे गटनेते खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे आणि या मागणीला राज्य सरकारने तत्वतः मंजुरी सुद्धा दिली आहे। उद्या कॅबिनेटची बैठक होणार आहे आणि या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला जाणार आहे। राज्य सरकारच्या वतीने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सुद्धा पाठवला जाऊ शकतो। त्यामुळे मुंबईमधल्या रेल्वे स्थानकांचं लवकरच नामांतर होईल। मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकं आजही ब्रिटिशकालीन नावाने ओळखली जातात। मात्र या रेल्वे स्थानकांच्या परिसरातील इतिहास बघता या स्थानकांच्या नामांतराची मुंबईकरांना मागणी आहे। करी रोड रेल्वे स्थानकाला लालबाग तर मरीन लाईन स्थानकाला मुंबादेवी यासह एकूण 7 रेल्वे स्थानकांचं नामांतर करण्याची मागणी या निवेदनामधून करण्यात आली आहे। याशिवाय राज्य सरकारच्या वतीनं याआधीच मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं नामांतर नाना जगन्नाथ शंकरशेट रेल्वे स्थानक करण्याचा प्रस्ताव 2020 साली केंद्र सरकारला पाठवण्यात आलाय। कोणकोणत्या रेल्वे स्थानकांचं नामांतर होणार आहे पाहूयात। मुंबई सेंट्रल नाना जगन्नाथ शंकरशेट, करी रोड लालबाग, सँडहर्स्ट रोड डोंगरी, मरीन लाईन्स मुंबादेवी, चर्नी रोड गिरगाव, कॉटन ग्रीन काळा चौकी, डॉकयार्ड माझगाव, किंग्स सर्कल तीर्थंकर पार्श्वनाथ ही नावं बदलण्यात यावीत यासाठी आता खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी पुढाकार घेतलाय। त्यांच्या मागणीला राज्य सरकारने त्वरित मंजुरी दिली आहे। लवकरच हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे। आज करी रोडचं लालबाग रेल्वे स्टेशन, सँडहर्स्ट रोडचं डोंगरी रेल्वे स्टेशन, मरीन लाईन्सचं मुंबादेवी रेल्वे स्टेशन, चर्नी रोडचं गिरगाव रेल्वे स्टेशन, कॉटन ग्रीनचं काळा चौकी रेल्वे स्टेशन, डॉकयार्डचं माझगाव रेल्वे स्टेशन आणि किंग सर्कलचं तीर्थकार पार्श्वनाथ रेल्वे स्टेशन असं नाव आता आम्ही प्रस्तावित केलेलं आहे। लवकरच याला कॅबिनेट अप्रूव्हल देऊन केंद्र सरकारकडे मंजुरीला जाईल आणि ज्यावेळी बॉम्बेचं मुंबई झालं त्यावेळी खऱ्या अर्थाने ही नावं त्यावेळी द्यायला पाहिजे होती, परंतु दुर्दैवाने त्यावेळी दिली गेली नाही। महाविकास आघाडीच्या वेळी पण आम्ही ही विनंती केली होती पण त्यांनी पण दिली नाही, परंतु आज माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यता दिली, त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानतो आणि लोकांच्या भावनेचा आदर देऊनच ही नावं दिलेली आहे। राज्याच्या विधिमंडळामध्ये 2020 साली मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं नामांतर नाना जगन्नाथ शंकरशेट असं व्हावं असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता। प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याच्या नंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला। मात्र केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या सूचना न मिळाल्यामुळे नामांतराचा विषय रेंगाळला। पुढारी समूहाचे सर्वेसर्वा पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आणि या नामांतराविषयी दखल घेण्याची विनंती केली। त्यानंतर पुन्हा एकदा मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आला। या प्रकरणाचा पाठपुरावा केल्याबद्दल नामदार जगन्नाथ शंकरशेट प्रतिष्ठानतर्फे पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचे आभारही मानण्यात आले। मी पुष्कळ मनापासून आभार मानतो पुढारीचे मालक पद्मश्री प्रतापसिंह जाधव त्यांनी पुढावा घेऊन प्राईम मिनिस्टर ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी साहेबांना पत्र लिहिलेलं आहे त्यांनी स्पष्ट, आणि त्याच्याबरोबर त्यांनी सगळं काही व्यवस्थित सगळं मजकूर पाठवलेला आहे विथ फॅक्ट्स अँड फिगर्स। 4 वर्षांपूर्वी पाठवलेल्या एका रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा विषय रखडलेला असताना आता 7 ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांच्या नावाचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही मंजुरी तातडीनं मिळणार का आणि त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी नेमकी कधी होणार हे बघणं महत्त्वाचं असेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकसभा गटनेते राहुल शेवाळे यांच्यामध्ये आज महत्त्वपूर्ण बैठक झाली। या बैठकीत ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांच्या नामांतराचा मुद्दा प्रामुख्याने घेण्यात आला। यामध्ये मुंबईतील एकूण 7 ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानक आहेत यांचं नामांतरण करण्यात यावं अशी मागणी राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे आणि असा प्रस्ताव देखील आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा केंद्र सरकारकडे पाठवणार आहेत। जर मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा विषय अजून प्रलंबित आहे आणि अशातच आता नवीन 7 रेल्वे स्थानकांच्या नावांचा प्रस्ताव पाठवला आहे, तर नेमकी एकंदरीत या 8 जी रेल्वे स्थानक आहेत यांच्या नामांतर नेमकं कधी होणार असा प्रश्न समस्त मुंबईकरांना पडलेला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नागेशसह चेतन सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।